नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे कारण आज आपण अशा व्यक्तिमत्वाबद्दल चर्चा करणार आहोत की ज्यांच्याबद्दल खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना अभिमान वाटतो। हो मित्रांनो, ज्यावेळी औरंगजेबाने छत्रपती महाराजांचा आग्रा भेटी दरम्यान सरदारांच्या रांगेत उभा करून अपमान केला होता, त्याच वेळी भर दरबारात महाराज औरंगजेबावरती कडाडून उठले। महाराज म्हणाले, आग्र्यामध्ये येईपर्यंत आमचे स्वागत राजेशाही थाटात करतात आणि दरबारात आल्यावर आम्हाला सरदारांच्या रांगेत उभा करून आमचा अपमान करता। औरंगजेब, आम्ही पृथ्वीराज चौहान, गुरु गोविंद सिंग आणि महाराणा प्रताप यांसारख्या शूरवीरांचे वंशज आहोत। आम्ही एक वेळेस मरण पत्करू पण अपमान सहन करणार नाही। ज्या महापुरुषाचा खुद्द महाराजांना अभिमान वाटायचा त्याच महापुरुषाचा इतिहास आज आपण बघणार आहोत, ते म्हणजे महाराणा प्रताप। ही कथा आहे भारतातल्या दोन राजांमधील अत्यंत भीषण प्रतिस्पर्धेची। एक राजा लढतो आपल्या हिंदू स्वाभिमानासाठी, धर्मरक्षणासाठी आणि दुसरा लढतो भारतावर राज्य करून भारताची संस्कृती नष्ट करण्यासाठी। आणि ही प्रतिस्पर्धा तब्बल 20 वर्षे चालू होती। जलालुद्दीन मोहम्मद अकबर आणि हिंदू कुलभूषण महाराणा प्रताप सिंग यांच्यामध्ये। मित्रांनो, इतिहास समजून घेण्याकरिता आपल्याला प्रथम 16व्या शतकातली परिस्थिती समजून घेणे गरजेचे आहे। त्या काळात अकबराने भारतातल्या खूप मोठ्या भूभागावरती आपलं आधिपत्य स्थापित केलं होतं आणि एवढ्या बलाढ्य, शक्तिशाली आणि मोठ्या साम्राज्याविरुद्ध एक छोटंसं राज्य उभं होतं, ते म्हणजे मेवाड। हे म्हणजे असं झालं की एक जहाज बलाढ्य समुद्राला झुंज देते। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ही माहिती खूप महत्त्वाची आहे। चला तर मग व्हिडिओ सुरू करू। 9 मे 1540ला महाराणा प्रताप यांचा जन्म कुंभलगडमध्ये झाला। महाराणा उदय सिंग आणि माता जयवंतीबाई हे त्यांचे आईवडील। लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याचे कौशल्य होते। सर्व प्रकारच्या अस्त्रशास्त्रामध्ये ते पारंगत होते। महाराणा हे सिसोदिया वंशातले होते। त्यांचे अनेक शूरवीर पूर्वज होऊन गेले, जसे की बाप्पा रावल, राणा हमीर, राणा सांगा, पण महाराणा या नावाने केवळ आणि केवळ महाराणा प्रतापांना संबोधण्यात आले। मित्रांनो, अकबर हा अत्यंत धूर्त आणि कपटी राजा होता। त्याने बाकीच्या मोगल राजांप्रमाणे प्रत्येक वेळेस युद्ध करून विजय न मिळवता त्याने प्रत्येक वेळेस अनेक वाटाघाटी केल्या आणि बऱ्याचदा संधी करून युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला। कारण जरी प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे झाली नाही तर युद्ध थांबवून तो त्याचं मनुष्यबळ आणि युद्धात लागणारा पैसा वाचवायचा। म्हणूनच त्याने युती करून अनेक हिंदू घराण्यातल्या मुलींशी लग्न केले। अनेक ठिकाणी व्यापाराच्या मदतीने तर काही ठिकाणी संधी करून, वाटाघाटी करून भारतात आपलं आधिपत्य स्थापित करण्याचा प्रयत्न केला। पण जेव्हा मेवाडबरोबर अकबर कोणतीही संधी करण्यास असमर्थ ठरला तेव्हा अकबराने मेवाडवरती आक्रमण केले। 1568मध्ये त्याने पहिले आक्रमण चित्तोडवरती केले। त्यावेळी राणा उदय सिंग हे मेवाडचा राज्यकारभार सांभाळत होते, जे महाराणा प्रतापांचे वडील होते। आणि या युद्धामध्ये अकबरने खूप मोठ्या प्रमाणावर नरसंहार केला। 40,000पेक्षाही जास्त निरपराध हिंदू जनतेचा जीव घेतला आणि यामध्ये त्या महिलांचाही समावेश आहे ज्यांनी जोहर केलं, म्हणजेच आत्मदहन। आणि या प्रसंगाने महाराणा प्रतापांच्या मनात अत्यंत क्रोध निर्माण केला। तेव्हा ते युवराज होते। हे युद्ध हरल्यामुळे राणा उदय सिंग यांनी माघार घेऊन उदयपूरमध्ये पुन्हा आपले राज्य स्थापित केले, जे पुढे जाऊन मेवाडची राजधानी बनले। राणा उदय सिंग यांच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप यांना राजा घोषित केले। राणा उदय सिंग यांना अनेक बायका आणि त्यांचे अनेक पुत्र, त्यातला सगळ्यात मोठा युवराज म्हणजे महाराणा, म्हणून त्यांना राजा बनवले। आणि याच गोष्टीचा त्यांच्या भावांमध्ये द्वेष निर्माण झाला आणि याचाच फायदा उचलून अकबरने महाराणा प्रतापांच्या सर्व भाऊबंधांना त्यांच्या विरोधात उभं केलं। आता एकटा पडून महाराणा प्रताप माझ्या शरणमध्ये येईल असे अकबरला वाटू लागले। पण त्यांनी निराश न होता भिल्लांची सेना बनवली, त्यांना शस्त्रे चालवायला शिकवले। भिल्ल हे जंगलातले आदिवासी होते। अकबर यायचा, त्यांच्यावर आक्रमण करायचा, हे परत आपली नवीन सेना बनवायचे। अकबर मेवाडवरती आक्रमण करत होता, त्याचं एकच कारण, पश्चिममधून जर काही मदत घ्यायची असेल तर दिल्लीपर्यंतचा रोड हा मेवाडमधून जातो आणि मेवाडमध्ये महाराणा प्रताप म्हणजे अकबरसाठी डोकेदुखी। महाराणा प्रताप शरीराने एवढे ताकदवर होते की त्यांची उंची ही 7.5 फूट होती। 70 किलोचं त्यांचं कवच होतं, 10 किलोचे त्यांचे बूट आणि 10 किलोच्या त्यांच्या 2 तलवारी आणि 75 किलोचा भाला, एवढे सगळे शस्त्र घालून महाराणा प्रताप हे युद्ध करायचे। अकबरने कंटाळून महाराणा प्रतापांसोबत युती करण्याचे ठरवले।
त्याने अनेक वेळा संधी करण्याचा प्रस्ताव पाठवला. त्याने टोडरमलला पाठवलं, त्याने राजा मानसिंगला पाठवलं. अकबराने अनेक हिंदू राजांना प्रस्ताव घेऊन पाठवलं. जलाल खान, कोरची, भगवानदास आणि बरेच जण. तब्बल 8 वेळा प्रस्ताव पाठवला. शेवटी स्वतः अकबराने प्रस्ताव पाठवला की मी तुला माझ्या राज्यातला अर्धा हिस्सा देतो, म्हणजेच अर्धा भारत. तू फक्त माझ्यासाठी मेवाड सोड. पण मित्रांनो, महाराणा प्रतापांसारखा एकनिष्ठ, देशभक्त, शूरवीर राजा जो आपल्या धर्मासाठी आणि मातृभूमीसाठी अकबरचा हा प्रस्ताव देखील धुडकावून लावतो, असे राजे या पृथ्वीतलावर खूप कमी आहेत. 8 प्रस्तावांच्या अपयशानंतर अकबरने ठरवले की आता महाराणा प्रतापला मारल्याशिवाय आपण मेवाड जिंकू शकत नाही. आणि मित्रांनो, याचाच परिणाम म्हणजे हल्दी घाटीमधील युद्ध, जे भारतातल्या सर्वात भीषण युद्धांपैकी एक मानलं जातं. मित्रांनो, हल्दी घाटीमधील युद्ध समजून घेण्याकरिता आपल्याला सर्वप्रथम दोन्ही सैन्यांचं सैन्यबळ समजून घ्यायला हवं. एका बाजूला महाराणा प्रताप आहेत तर दुसऱ्या बाजूला जलालुद्दीन अकबर. महाराणा प्रतापांच्या सैन्यात 20,000 सैनिक होते. या उलट अकबरजवळ 80,000 सैनिक होते फक्त या युद्धाकरिता. त्याची अजून खूप मोठी सेना त्याच्या राज्यात होती. महाराणा प्रतापांच्या 4 पटीने मोठे सैन्य अकबराजवळ होते. 3 पट जास्त हत्ती होते आणि भरपूर जास्त प्रमाणात घोडे देखील होते. आणि एवढंच नाही तर प्रतापांचे सख्खे भाऊबंद देखील या युद्धात त्यांच्या विरोधात उभा होते. अकबरला अजून एक फायदा होता, ते म्हणजे जेव्हा महाराणा प्रतापांचे सैन्य धनुष्य, तलवार आणि भाल्याने लढत होते, त्यावेळी मुघल सैन्य हे बंदुकीने देखील लढत होते. यावरून लक्षात येते मित्रांनो की महाराणा प्रतापांना हे युद्ध जिंकणं अशक्य होतं आणि अकबरला हे युद्ध जिंकणं खूपच सोपं होतं. पण सगळं या उलट झालं. हे युद्ध अकबरच्या आयुष्यातलं सगळ्यात कठीण युद्ध ठरलं आणि अकबर हे युद्ध जिंकण्यास असमर्थ ठरला. हो मित्रांनो, अकबर हरला आणि ही गोष्ट खूप मोठा प्रश्न निर्माण करते. 4 पटीने मोठे सैन्य असूनही अकबर कसं काय हरतो आणि महाराणा प्रतापांमध्ये असं काय विशेष होतं की ते हे युद्ध जिंकतात, तेही एवढ्या बलाढ्य सैन्याविरुद्ध? तर झालं असं, महाराणा प्रताप यांनी खूप लक्षपूर्वक रणनीती आखली. हल्दी घाटीमध्ये युद्ध होण्यापूर्वी त्यांनी तिथली सर्व माहिती गोळा केली. कारण जसे जसे महाराणा प्रताप एक प्रस्ताव धुडकावून लावत होते तसं त्यांना हे समजलं होतं की युद्ध लवकरच होणार आहे. म्हणून त्यांनी सर्व तयारी आधीपासूनच केली होती. सर्वप्रथम महाराणा प्रतापांनी अशी रणनीती आखली की जर अकबरला त्यांना मारायचं असेल तर त्याला हल्दी घाटीतूनच यावं लागणार. आणि हल्दी घाटी ही सामान्य घाटी नव्हती. घाटी म्हणजेच खिंड. ती जवळजवळ अशा प्रकारे दिसत होती. दोन्ही बाजूला टेकड्या आणि मधून छोटीशी वाट. हे वैशिष्ट्य होतं हल्दी घाटीचं. आणि तिथून खूप कमी सैन्य पुढे जाऊ शकत. जर जास्त जणांनी जाण्याचा प्रयत्न केला असता तर गर्दीमुळे सगळेजण मेले असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराणा प्रताप यांना हे समजलं होतं की चित्तौडच्या युद्धामध्ये मुघलांचं जिंकण्याचं मुख्य कारण म्हणजे तोफा. आणि हे लक्षात ठेवून महाराणा प्रतापांनी ही रणनीती आखली. म्हणून मुघल सेना या खिंडीतून आपले तोफा नेण्यात असमर्थ ठरले. आणि तिसरी गोष्ट म्हणजे महाराणा प्रतापांना हे माहीत होतं की युद्धामध्ये सर्वात मोठी मालमत्ता ही मनुष्यबळ, हत्ती, घोडे किंवा तोफा आणि बंदुका नाहीत, तर त्या रणांगणातली प्रत्येक बारीक गोष्टीचा अभ्यास करून रणनीती आखणे ही सर्वात मोठी मालमत्ता आहे. या कामासाठी त्यांनी भिल्ल जातीची मदत घेतली, कारण त्यांना त्या भागातील सर्व बारीक गोष्टींची माहिती होती. आणि हीच भिल्ल जातीचे लोक धनुष्यबाणाने खिंडीच्या दोन्ही बाजूने टेकड्यांवरून मुघलांवर आक्रमण करत होते आणि प्रत्येक क्षणाची बातमी प्रतापांजवळ पोहोचवायचे. आणि अशा प्रकारे मित्रांनो, सकाळच्या वेळी कडक उन्हामध्ये 18 जून 1576 दोन्ही सैन्यांनी एकमेकांशी सामना केला हल्दी घाटीच्या रणांगणात. त्याचवेळी महाराणा प्रताप मुघल सैन्याच्या सेनापतीच्या अगदी समोरासमोर येतात. तो म्हणजे मानसिंग, जो आपल्या हत्तीवरती बसलेला होता. त्यावेळी महाराणा प्रतापांचा शूरवीर घोडा चेतक इतक्या वेगाने झेप टाकतो की तो हत्तीच्या दातांवर आपले पाय टाकून त्याला झुकवतो आणि मानसिंग खाली पडतो. पण चेतक हा खूप घायाळ होतो, कारण त्या काळी हत्तीच्या सोंडेवरती तलवार लावलेली असायची, ज्यामुळे चेतकच्या पायाला जखमा होतात आणि तो रक्तबंबाळ होतो. सामान्यतः कोणताही घोडा इतका घायाळ झाल्यावर हलतसुद्धा नाही, तो थांबतो. मुघलांसाठी ही सुवर्ण संधी होती महाराणा प्रतापांना मारण्याची, कारण चेतक हा घायाळ झाला होता. पण झालं या उलट. देव जाणे त्या घोड्याला कुठून ताकद आली.
इतका रक्तबंबाळ झालेला असूनही तो होईल तेवढ्या वेगाने पळू लागला आणि तो जवळपास 5 किलोमीटर पळाला स्वतःच्या राजाला वाचवण्यासाठी। आणि मित्रांनो, इथे आश्चर्याची गोष्ट आहे की महाराणा प्रताप यांचं स्वतःचं वजन 110 किलो एवढे होते आणि त्यांच्या शस्त्रांसोबत त्यांचं वजन जवळपास 470 किलो एवढे होते। आणि हा महान घोडा चेतक पाठीवर केवळ 470 किलोचे वजन घेऊन 5 किलोमीटर पळाला नाही, तर त्याने एक नदीवरून झेप घेतली जिची रुंदी 21 फूट एवढी होती। हे पाहून मुघल अचंबित झाले, कारण त्यांचे घोडे थांबले होते आणि चेतकने त्याच्या राजाला सुरक्षित अंतरावर नेऊन ठेवले। ज्या क्षणी त्याने झेप टाकून पलीकडे प्रतापांना सोडले, चेतकने आपले प्राण सोडले। प्रतापांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि ते आपले रडू थांबू नाही शकले, कारण चेतक हा त्यांच्या मुलासारखा होता। तसेच प्रतापांचा हत्ती रामप्रसाद हा सुद्धा खूप ताकदवर हत्ती होता। त्याने हल्दी घाटीच्या युद्धात अकबरचे खूप सैन्य मारले होते आणि खूप हत्ती देखील मारले होते। अकबरला प्रतापांचा हा हत्ती आवडला व त्याने 8 हत्तींचं चक्रव्यूह बनवून सैनिकांच्या मदतीने त्याला पकडून तुरुंगात टाकले व त्याचे नाव रामप्रसाद बदलून पीर ठेवण्यात आले। पण रामप्रसाद हा खूप स्वामीनिष्ठ होता। आपल्या स्वामी महाराणा प्रतापांपासून वेगळं झाल्यामुळे त्यांनी अन्न आणि जलचा त्याग केला। 28 दिवस काहीच न खाता पिता अशक्तपणामुळे त्याचा मृत्यू झाला। अकबर चकित झाला, ज्याचा हत्तीसुद्धा माझ्यापुढे झुकत नाही, त्या महाराणा प्रतापाला मी कसं झुकवणार। हळूहळू मुघल सैन्याने हल्दी घाटी पार केली आणि महाराणा प्रतापांना माघार घ्यावी लागली। महाराणा प्रताप हरले नाही, अकबर कधी जिंकला नाही। याला म्हणतात रणनीती आणि प्री प्लॅनिंग। जिवंत राहिलेले मेवाडचे सैन्य प्रतापांसहित जंगलात गेले आणि डोंगर भागात राहू लागले। असे म्हणतात की त्या ठिकाणी इतके रक्त सांडले होते की हल्दी घाटीची पिवळी माती लाल रंगात परिवर्तित झाली आणि आजसुद्धा तेथे उत्खनन केल्यावर भाले आणि तलवारी सापडतात। त्यानंतर प्रतापांनी जंगलात लपून पुन्हा आपले सैन्य उभा केले। त्यासाठी त्यांनी एका सरदाराकडून पैसे घेतले, ज्याचं नाव होतं भामाशाह। त्यानंतर अकबराने खूप वेळा आपले सैन्य पाठवत राहिला मेवाडच्या जंगलात त्यांना मारण्यासाठी। कित्येकदा अकबर स्वतः आला, पण गोरिला वॉरफेअर म्हणजेच गनिमी कावा ची टेक्निक महाराणा प्रतापांना चांगलीच माहीत होती, म्हणून अकबर कधीच पूर्णपणे मेवाडवरती ताबा मिळवू शकला नाही, कारण तो कधीच प्रतापांना मारू शकला नाही। ब्रिटिश इतिहासकार कर्नल जेम्स टॉड यांनी आणखीन एक भीषण युद्धाचा उल्लेख केला आहे, बॅटल ऑफ दिवेर 1582, आणि या बॅटलमध्ये अकबरने 36,000चे सैन्य पाठवले होते। पण यावेळेसही महाराणा प्रताप पूर्णपणे तयार होते। प्रतापांच्या सैन्याने पद्धतशीरपणे मुघलांच्या सैन्याला पराजित करून मेवाडवरती पुन्हा आपले आधिपत्य स्थापित केले। या युद्धात अकबरच्या सेनापतीचे महाराणा प्रतापांनी तलवारीच्या एका फटक्यातच सेनापतीसह त्याच्या घोड्याचे 2 तुकडे केले। या विजयानंतर मेवाड पुन्हा एकदा महाराणा प्रतापांच्या देखरेखमध्ये भरभराटीला आले। पुन्हा एकदा मेवाड ताकदीने उभा राहिले आणि पुढचे 20 वर्ष महाराणा प्रतापांनी तेथे राज्य केलं। नंतर त्यांचा जंगलात शिकार करताना अपघात होऊन मृत्यू झाला, ते स्वर्गवासी झाले। मित्रांनो, हे होते महाराणा प्रताप सिंग, ज्यांनी मरेपर्यंत अकबरला एकट्याने टक्कर दिली। खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांसाठी महाराणा प्रताप हे पूजनीय होते आणि ते त्यांना आदर्शही मानायचे। मित्रांनो, महाराणा प्रतापांच्या चरित्रावरून शिकण्यासारख्या 3 गोष्टी। पहिली म्हणजे आत्मविश्वास। महाराणा प्रतापांचा स्वतःवरती इतका विश्वास होता की अखंड भारत त्यांच्या विरोधात असतानाही ते डगमगले नाही, नाहीतर एखादा साधारण मनुष्य असता तर अकबरचं नाव ऐकूनच पळत सुटला असता। दुसरी गोष्ट म्हणजे प्रतापांचं रणांगणातलं अचूक नियोजन आणि रणनीती, जे आपल्याला सांगते की नियती तुमच्यासोबत कायम कठोरच असणार, ती कधीच तुमच्या फायद्यात नसणार, ती कायमच अनुचित परिस्थिती निर्माण करणार। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्या परिस्थितीवरती कशी प्रतिक्रिया देता आणि तुमच्याजवळ असणाऱ्या गोष्टींचा कसा लाभ उचलता, याने फरक पडतो। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही खूप वेळेस ऐकलं असेल, टू नेव्हर गिव्ह अप, टू नेव्हर गिव्ह अप, कधीच हार मानू नका। हीच गोष्ट आपल्याला महाराणा प्रतापांच्या चरित्रामधून समजते की कधीच हार मानायची नसते। मित्रांनो, आपल्याला शिकवलं जातं की अकबर महान होता, अकबर द ग्रेट, पण असं नाहीये। महाराणा प्रताप हे महान होते, अकबर नाही।
मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या टाईम मॅनेजमेंटवरती व्हिडिओ बनवलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जाऊन चेक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही प्रेस करा आणि आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.